कोपरगावच्या नगरीत आज दैदिप्यमान व ऐतिहासिक पदग्रहण व सेवा शपथविधीचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। सविस्तर वृत्तांत। कोपरगावच्या राजकारणात आजचा दिवस एक ऐतिहासिक क्षण ठरला। नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री पराग शिवाजीराव संधान आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण व सेवा शपथविधीचा भव्य सोहळा आज सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। हा भव्य शपथविधी सोहळा कोपरगाव येथील तहसील मैदानावर आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख श्री बिपिनदादा शंकरराव कोल्हे, कोपरगावच्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार माननीय सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते श्री विवेक भैया बिपिनदादा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या शपथविधी सोहळ्यासाठी आजी व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, संजीवनी कारखान्याचे आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि असंख्य कोपरगावकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नव्या नगर परिषदेच्या कार्यकाळाची भक्कम व विकासाभिमुख सुरुवात झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले। नगराध्यक्ष श्री पराग संधान यांनी माननीय रामजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नगरसेवकांसह सेवा कार्याची शपथ घेत कोपरगावकर नागरिकांना या ऐतिहासिक क्षणाचे साथीदार केले। कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा शपथविधी सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। शौर्य रंदागिनी न्यूजसाठी प्रशांत टेके पाटील, कार्यकारी संपादक। ऐतिहासिक क्षण होता की कोपरगावमध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष व खाली मेजॉरिटी आलेली आहे। पक्षाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे व कोल्हे कुटुंबियांचे मी आभार मानतो आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या जनतेचे मी विशेष आभार मानतो।